प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हणतात, पण इतका की आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या जन्म देणाऱ्यांचाच जीव घेतो. अशीच काहीशी धक्कादायक घटना राज्यातल्या चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. बापाचं नाव रोशन करण्यासाठी खाकी वर्दी अंगावर चढवली, पण प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोलीस बापालाच त्या मुलीनं विष देऊन संपवलं. पण ज्या प्रियकरासाठी तिने हे केलं, त्यानंच तिच्या या कारनाम्याचा 3 वर्षांनी भंडाफोड केलाय. एकंदरीतच प्रकरण नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने समोर आलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. 22 वर्षीय आर्या जयंत बल्लावार पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. आर्याचे तिचा सहकारी पोलीस कर्मचारी आशिष शेडमाके याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र आर्याच्या वडिलांना या आंतरजातीय विवाहाला किंवा प्रेमसंबंधाला कडाडून विरोध होता. जयंत बल्लावार हे देखील पोलीस दलामध्ये कार्यरत होते. आर्याचे वडील तिला नेहमी सांगायचे की मी त्या मुलाला ओळखतो, तो तुझ्यासाठी चांगला नाहीये, तू याचा नाद सोडून दे आणि एखादा चांगला मुलगा शोध. पण आर्या आशिषच्या प्रेमामध्ये ठार वेडी होती. इतकी वेळी की तिने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाला विषाचा पेला देऊन संपवण्याचा प्लॅन आखला. आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आर्यानं जन्मदात्या पित्यालाच जीव घेण्याचं ठरवलं. 25 मार्च 2023 रोजी आर्यानं नाटक करत वडिलांना विश्वासात घेतलं आणि त्यांना पिण्यासाठी मिल्कशेक दिलं. मात्र या मिल्कशेकच्या प्रत्येक घोटासोबत मृत्यूचा काळ बनून आला होता. प्रियकर आशिषनं अवघ्या 5,000 रुपयांमध्ये विकत आणलेलं विष आर्यानं त्या मिल्कशेकमध्ये मिसळलं होतं. मिल्कशेक पिल्यानंतर कामावर गेलेले जयंत बल्लावार अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक किंवा अकस्मात मृत्यू वाटल्यानं कोणालाही संशय आला नाही. त्यांचं पोस्टमॉर्टमही झालं नसल्याचं म्हणतात आणि हे प्रकरण शेवटी बंद झालं. पुढे जयंत यांच्या मृत्यूनंतर आर्याला अनुकंपा तत्वावरती पोलीस दलामध्ये नोकरी मिळाली. आशिष देखील नंतर पोलीस दलामध्ये भरती झाला होता. 2025 मध्ये त्यांनी लग्नही केलं होतं. अशात गैरवर्तणुकीच्या कारणावरून काही महिन्यांपूर्वीच आशिषला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर काहीच दिवसात आर्या आणि आशिषमध्ये खटके उडायला लागले. हे वाद रोजचेच बनले होते. अशाच एका दिवशी रागाच्या भरात आशिष पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि पोलिसांसमोर घडलेला संपूर्ण गुन्हा सांगितला. त्याच्या जबाबानंतर सगळेच हादरले. पोलिसांनी पुन्हा जयंत यांची केस रिओपन केली आणि त्यानंतर ऑटोप्सी अहवाल पाहिल्यानंतर विषबाधेवरती शिक्कामोर्तब झाला आणि या हत्याकांडाचा खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी आर्या, तिचा प्रियकर आशिष यांना बेड्या ठोकलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच चैतन्य उर्फ मॉन्टी, गेडाम आणि भद्रावती येथील एका अल्पवयीन मुलाला देखील अटक केली आहे. इतर 2 साथीदारांच्या मदतीनंच विष पोहोचवलं गेल्याची माहिती या प्रकरणातून समोर आली आहे. या घटनेनं पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच